समाज माध्यमात असत्याचा बोलबाला आहे आणि प्रत्येक जण दाम दंड आणि भेदाची चर्चा करतोय. म्हणूनच आम्ही घेऊन आलोय साम रिपोर्ट. नमस्कार, मी गिरीश निकम. सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी आपण राज्यभरातल्या पाहणारच आहोत. तत्पूर्वी आपण काश्मीरमधल्या घडामोडी, नवी दिल्लीतल्या घडामोडींकडे आपण सुरुवातीला वळणार आहोत. मोठी बातमी आहे, पंतप्रधानांच्या विधानाची बातमी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीमध्ये मोठा निर्णय घेण्यात आलाय. भारतीय लष्कराला निर्णय घेण्याची संपूर्ण मोकळीक देण्यात आलेली आहे. लष्कराने वेळ आणि ठिकाण ठरवावं आणि जोरदार प्रत्युत्तर द्यावं अशी सूचना पंतप्रधानांनी दिलेली आहे. देशाला लष्करावर संपूर्ण विश्वास असल्याचं देखील त्यांनी या बैठकीत बोलून दाखवलं. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या सोबत ही महत्त्वाची बैठक घेण्यात आली. या बैठकीत संपूर्ण रणनीतीवर चर्चा करण्यात आल्याचं समजतंय. पाकिस्तानच्या थांबत नसलेला कुरापती पाहून भारतानं आता थेट पाकड्यांना धडा शिकवण्यासाठी ॲक्शन प्लॅन तयार केलाय. हा ॲक्शन प्लॅन नेमका काय आहे पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून. पाकिस्तानच्या विनाशाचा काउंटडाऊन. भारत आक्रमक, ॲक्शन प्लॅन तयार. कुछ तो बड़ा होने वाला है. पहलगाम हल्ल्यानंतर भारत सरकार ॲक्शन मोडवर आलंय. तर दहशतवाद्यांना वेचून वेचून ठेचण्याचा इशारा आज पंतप्रधान मोदींनी दिलाय. एवढंच नाही तर राष्ट्रीय सुरक्षा, संरक्षण आणि परराष्ट्र धोरणांशी संबंधित मंत्रिमंडळाची उच्चस्तरीय बैठक झाली. बैठकीत पंतप्रधान मोदींनी पाकड्यांच्या नांग्या ठेचण्यासाठीची रणनीती आखली आहे. दहशतवादाला सडेतोड उत्तर देणं हा आपला राष्ट्रीय संकल्प. सशस्त्र दलाच्या क्षमतांवर पूर्ण विश्वास व्यक्त. प्रतिसादाची पद्धत, लक्ष्य, वेळ ठरवण्यासाठी लष्कराला पूर्ण स्वातंत्र्य. पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींनी दहशतवाद्यांना पाठबळ देणाऱ्या पाकड्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. अब आतंकियों की बची खुची जमीन को भी मिट्टी में मिलाने का समय आ गया है. त्यातच CCSच्या बैठकीपूर्वी पाकड्यांविरोधात मिशन बदला सुरू करण्यापूर्वी भारतानं काश्मीरात 48 पर्यटन स्थळं बंद करण्याचा निर्णय घेतलाय. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, तिन्ही सैन्य दलांचे प्रमुख, संरक्षण मंत्री, परराष्ट्र मंत्र्यांच्या उपस्थितीत CCSची बैठक झाली. त्यानंतर आता पंतप्रधान मोदींनी सैन्याला खुली सूट देण्याचा निर्णय घेत सैन्य दलातील विमानांना 2 मिनिटात सज्ज राहण्याचे आदेश दिलेत. मात्र याचा अर्थ नेमका काय पाहूया. हवाई दलाला जर आदेश देण्यात आले की 2 मिनिटांमध्ये सज्ज व्हा, याचा अर्थ त्यांना हाय अलर्टवर ठेवण्यात आलेला आहे. तर हा जर दिलेला असेल तर याचा अर्थ असा की आता युद्धाचे जे ढग आहेत ते गडद झालेले आहेत. आणि जर ही या प्रकारची एअरफोर्सला देण्यात आलेली आहे वॉर्निंग, तर आर्मीचे तर जेवढे लोक याच्यामध्ये आहेत तेवढे लोक सगळेच्या सगळे तयार झालेले असतील. दहशतवाद्यांच्या आडून पाकड्यांनी आतापर्यंत निष्पाप भारतीयांचा जीव घेतला. या पाकड्यांचा माज उतरवण्यासाठी भारतीय सेना सज्ज झाली आहे. एवढंच नाही तर सरकारनं सैन्याला खुली सूट दिल्यानं युद्धासोबत पाकड्यांचा विनाश अटळ आहे. रिपोर्ट साम टीव्ही. आणि आताची एक मोठी बातमी आहे ती म्हणजे दहशतवादाविरोधातील लढ्यात आता रशिया भारताला साथ देणार आहे. पहलगाम हल्ल्याचा रशियाकडून निषेध करण्यात आलेला आहे. दहशतवादाविरोधात लढण्यासाठी रशियाने भारताला पाठिंबा दिला आहे. भारतीयांसाठी खूप मोठी बातमी आहे. भारतीय राजदूत विनय कुमार आणि रशियन परराष्ट्र मंत्री यांच्यात उच्चस्तरीय एक बैठक झाली. त्यावेळी रशियानं पाठिंबा जाहीर केला आहे. त्यावेळी पाकिस्तानला मोठा धक्का बसलेला आहे. रशिया देखील आता भारताच्या बाजूने आहे. पाकिस्तान जगात एकटा पडलेला आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या बैठकीत तर पाकिस्तानला भारतानं दहशतवादी राष्ट्र म्हणून संबोधित केले आणि आता आपण बघतोय की रशिया देखील भारताला साथ देणार आहे. त्यामुळे दहशतवादाच्या या लढाईमध्ये पाकिस्तान एकटा पडलेला आहे. त्यामुळे आता भारताची ताकद देखील वाढलेली आहे. रशियाचा पाठिंबा असणार आहे. त्यामुळे भारताला हे मोठं बळ मिळालेलं आहे. आपण थेट जाऊया. साम टीव्हीचे मुख्य संपादक निलेश खरे आपल्यासोबत फोनद्वारे जोडले गेलेले आहेत. सर, या सगळ्या युद्धाचे ढग आता गडद होत चाललेले या पार्श्वभूमीवर ही खूप मोठी बातमी आहे की दहशतवादाविरोधात रशिया आपल्याला साथ देणार आहे.
मुळात रशिया हा भारताचा सर्वात जवळचा आंतरराष्ट्रीय मित्र म्हणून ओळखला जातो. दुसऱ्या महायुद्धाचा काळ असो किंवा त्यानंतर 71चं युद्ध असो, अगदी बळकटपणे भारताच्या पाठीमागे उभा राहणारा देश म्हणून रशियाकडे आपण बघतो. आणि याच रशियानं आता थेटपणे आपण भारताच्या दहशतवाद विरोधी लढ्यामध्ये भारताच्या बाजूने आहोत अशा स्वरूपाचं आश्वासन दिल्याची माहिती आता समोर येते. यामध्ये मुख्यतः भारताचे उच्चपदस्थ असे राजनैतिक अधिकारी आणि रशियाचे अधिकारी यांच्यामध्ये आज एक बैठक झाली आहे आणि या बैठकीमध्ये हे आश्वासन मिळाल्याचं सांगण्यात येते. या अगोदर स्वतः रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन करून दहशतवादी जो हल्ला झाला त्याचा निषेध व्यक्त करत दहशतवादाच्या लढाईत आपण बरोबर आहोत असं सांगितलं होतं. आणि त्याला आता पुन्हा एकदा पाठिंबा मिळताना पाहायला मिळतोय. एकीकडे चीन आणि तुर्कीकडून पाकिस्तानला जो पाठिंबा मिळतोय त्याला एक मोठा धक्का या ठिकाणी रशियाच्या माध्यमातून पाकिस्तानला मिळताना पाहायला मिळतोय. आणि भारताची बाजू जी आहे ती बळकट होताना पाहायला मिळते. दोन परस्पर विरोधी असे जे आंतरराष्ट्रीय देश आहेत अमेरिका आणि रशिया यांच्याकडून जर भारताला थेटपणे पाठिंबा मिळाला तर निश्चितपणे भारत अत्यंत मोठी कारवाई पीओकेच्या भागामध्ये करताना आपल्याला पाहायला मिळू शकते. निलेश, तुम्ही सविस्तरपणे माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. सकाळ माध्यम समूहाचे मुख्य संपादक निलेश खरे यांनी रशियाने जो भारताला पाठिंबा दिलेला आहे या मुद्द्यामागचं सगळं स्पष्टीकरण दिलेलं आहे. आपण बघतोय रशिया भारताला साथ देणार आहे. खरं तर रशिया हा भारताचा अगदी जुना मित्र आहे. मात्र पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर रशियाकडून जो निषेध व्यक्त केलेला आहे आणि भारताला जे साथ देण्याचं वक्तव्य समोर आलेलं आहे त्यामुळे पाकिस्तानला मात्र मोठा धक्का बसलेला आहे. आता पुढच्या बातमीकडे. भारतानं पाकिस्तानची कोंडी करायला सुरुवात केलेली आहे. पाकिस्तानवर जमिनीपासून आकाशापर्यंत बंदी घालण्याची तयारी सुरू केलेली आहे. पाकिस्तानी विमानांना नो फ्लाय झोनमध्ये देखील टाकण्याचा विचार सुरू आहे. तसंच समुद्री जहाज देखील भारताच्या हद्दीत रोखण्याची तयारी सुरू आहे. बघा, अगदी जमिनीपासून ते आकाशापर्यंत पाकिस्तानची कोंडी करण्यासाठी आता भारत पुढे सरसावलेला आहे. आता आपण संयुक्त राष्ट्रसंघातल्या बैठकीकडे. चोराच्या उलट्या बोंबा अशी पाकिस्तानची भूमिका आहे. मात्र भारतानं पाकच्या दहशतवादी चेहऱ्यावरचा बुरखा अगदी टराटरा फाडलेला आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या बैठकीमध्ये भारतानं पाकला कसं उघडं पाडलंय पाहूया या स्पेशल रिपोर्टमधून. भारतानं फाडला पाकड्यांचा बुरखा. पाकड्यांचा दहशतवादाचा पुरावा सादर. संयुक्त राष्ट्रसंघात भारतानं पाकड्यांना लाथाडलं. पहलगाम दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तान कनेक्शन समोर आलं आणि जगभरात पाकिस्तान विरोधात संतापाची लाट उसळली. त्यातच आता भारतानं युएनच्या व्यासपीठावरून पाकड्यांचा बुरखा टराटरा फाडलाय. त्यामुळे दहशतवाद्यांना पोषणाऱ्या पाकड्यांचा खरा चेहरा जगासमोर उघड झालाय. The whole world has heard Pakistan's Defense Minister Khwaja Asif admitting and confessing Pakistan's history of supporting, training and funding terrorist organizations in a recent television interview. This open confession surprises no one and exposes Pakistan as a rogue state fueling global terrorism and destabilizing the region. The world can no longer turn a blind eye. I have nothing further to add. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला. तर पाकिस्तानमधील लष्कर ए तैयबाची उपशाखा असलेल्या TRFनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. त्यामुळे या हल्ल्याचं थेट पाक कनेक्शन समोर आलंय. त्यामुळे भारतानं पाकड्यांची कायदेशीर नाकेबंदी सुरू केली. दरम्यान पाकिस्तान दहशतवाद्यांची फॅक्टरी असल्याची कबुली पाकड्यांचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी दिली आहे. You do admit, sir, that Pakistan has had a long history of backing and supporting and training and funding these terrorist organizations. Well, we have been doing this dirty work for the United States for about 3 decades, and West, including Britain. खुद्द पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यानंच दहशतवादाबाबत कबुली दिल्यानं भारताच्या हाती आयतं खोलीत मिळालंय. त्यामुळेच भारताच्या प्रतिनिधी योजना पटेल यांनी पाकड्यांची पोलखोल केली. याआधी भारतानं आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरून पाकिस्तानला कसं उघडं पाडलं होतं ते पाहूया. डिसेंबर 2008 मुंबई हल्ल्यामागे पाकिस्तानी दहशतवादी संघटनेचा हात असल्याची टीका. 2016 उरी हल्ल्यानंतर पाकिस्तान दहशतवादाचा केंद्रबिंदू असल्याची टीका. 2019
पुलवामा हल्ल्यामध्ये पाकिस्तानच्या जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा हात असल्याचे पुरावे सादर. 2024 जम्मू काश्मीरमधील दहशतवाद रोखण्यासाठी TRF वर बंदीची मागणी. आता पाकिस्तानचा बुरखा आणि त्याचे नापाक इरादे जगासमोर आल्यानं वर्ल्ड बँक, IMF, युनायटेड नेशनची सुरक्षा परिषद पाकिस्तानवर कोणते निर्बंध घालणार आणि पाकड्यांना सगळ्याच बाजूनं कसं ऑल आऊट केलं जाणार याकडे लक्ष लागले. मात्र भारतानंही दहशतवाद्यांना पाठबळ देणाऱ्या पाकड्यांच्या नांग्या ठेचण्याची गरज आहे. ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज. संयुक्त राष्ट्रसंघातल्या या बैठकीतल्या बातमीनंतर आता वळूया पुढच्या बातमीकडे. काश्मीर खोऱ्यातली एक महत्त्वाची बातमी आहे. पहलगाम हल्ल्यानंतर देखील आता जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानकडून सतत शस्त्रसंधीचं उल्लंघन केले जाते. 5व्या दिवशी देखील पाकिस्तानकडून गोळीबार सुरूच आहे. कुपवाडा आणि पूंछ जिल्ह्याच्या विरुद्ध सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवर लहान शस्त्रांनी विनाकारण गोळीबार सुरू आहे. भारतीय सैन्याने देखील त्याला प्रभावीपणे प्रत्युत्तर दिले. दरम्यान पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानची आता झोपच उडालेली आहे. पुढची बातमी आता पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाइंडची. पहलगाम हल्ल्यात थेट पाकिस्तानी सैन्याचं कनेक्शन समोर आलंय. मात्र कोण आहे या हल्ल्याचा मास्टरमाइंड, पाहूयात या स्पेशल रिपोर्ट मधून. पहलगाम हल्ल्यामागे पाकडेच. पहलगाम हल्ल्यात पाक लष्कराचा हात. लष्करानं ठरवलं, पहलगाम घडवलं. पहलगाम हल्ला भारतीयांच्या जिव्हारी लागलाय. ज्या क्षणी हल्ला झाला त्यानंतर तपास यंत्रणांनी वेगानं सूत्र फिरवली. त्यावेळी काश्मीर ताब्यात घेण्याची धमकी देणारा सैफुल्ला कसुरी हाच पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड असल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं होतं. पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांचे स्केच लष्कराकडून त्यानंतर जारी करण्यात आले. मात्र आता पहलगाम हल्ला घडवणारा खरा मास्टरमाइंड समोर आलाय. या मास्टरमाइंडचं नाव आहे हाशिम मुसा. कोण आहे हाशिम मुसा, पाहूयात. पाकिस्तानच्या SSGचा माजी कमांडो. पाक लष्करानं मुसाला स्पेशल फोर्समध्ये पाठवलं. सध्या लष्कर ए तैयबासाठी तो कार्यरत आहे. मुसाकडे हाय रिस्क ऑपरेशनची जबाबदारी आहे. SSGचा पॅरा कमांडो मुसा गुप्त कारवायांमध्ये माहीर आहे. मुसाचा ऑक्टोबर 2024 मध्ये देखील काश्मीरच्या गांदरबलमध्ये हल्ल्यात समावेश होता. दहशतवादी हाशिम मुसानं याआधीही जम्मू काश्मीरच्या गांदरबल आणि बारामुल्ला दहशतवादी हल्ला घडवून आणला. या हल्ल्यातील जुनैद अहमद भट आणि अरबाज मीर या 2 स्थानिकांना मुसानं पाकिस्तानात दहशतवादी प्रशिक्षण दिल्याचं समोर आलंय. तर कुठल्याही दहशतवादी गटाचं जे नेतृत्व असतं ते पाकिस्तानी सैन्याचे सैनिक करतात किंवा SSGवाला करतो. आणि अनेक पाकिस्तानच्या स्पेशल फोर्सेसचे सैनिक हे पैसे कमावण्याकरता एक भाडोत्री सैनिक म्हणून ज्याला इंग्लिशमध्ये मर्सिनरीज म्हटलं जातं, हे अशा प्रकारे काश्मीरमध्ये येतात आणि हे काम करतात. हाशिम मुसा हाच पहलगाम हल्ल्यातील मास्टरमाइंड असल्याचं समोर आल्यानं पाकड्यांचा बुरखा आता टराटरा फाटलाय. त्यामुळे निष्पापांचे बळी घेणाऱ्या मुसासारख्या दहशतवाद्यांच्या नांग्यात ठेचण्याची आता गरज आहे. ब्युरो रिपोर्ट, साम TV. पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड बद्दल आपण सविस्तर माहिती घेतली या रिपोर्टमधून. पुढच्या बातमीकडे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी आता 48 पर्यटन स्थळं बंद करण्याची शिफारस केली. काश्मीर खोऱ्यात स्लीपर सेल सक्रिय होण्याची शक्यता आहे. दहशतवादी धोक्याची शक्यता लक्षात घेता हा निर्णय आता घेण्यात आलेला आहे. गुलबर्ग आणि सोनबर्ग सारख्या संवेदनशील भागात सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे. दहशतवाद्यांकडून सुरक्षा दलांवर मोठे हल्ले होऊ शकतात, काही विशिष्ट लोकांना लक्ष्य करू शकतात. त्या पार्श्वभूमीवर आता 48 पर्यटन स्थळं बंद असणार. जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला 1 आठवडा पूर्ण झालेला आहे आणि या हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला. या हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध कमालीचे ताणले गेलेत. भारतानं कठोर पावलं उचललं, पाकिस्तानची कोंडी केलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील भारतीय लष्कराला निर्णय घेण्याची संपूर्ण मोकळीक दिलेली आहे. हल्ल्यानंतरच्या गेल्या 7 दिवसात भारतानं पाकिस्तानला घाम फोडला आहे.
सिंधू पाणी करार देखील रद्द केलाय. पुढची बातमी पहलगाममधूनच आहे. पहलगाम हल्ला प्रकरणातील एक नवा व्हिडिओ आता समोर आलेला आहे. या व्हिडिओत नेमकं काय आहे? झिप लायनर हाच दहशतवादी असल्याचं का म्हटलं जातंय? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून. तारीख 22 एप्रिल 2024. ठिकाण पहलगाम मधील बैसरन व्हॅली. दहशतवादी हल्ल्याच्या काही सेकंदाआधीचा हा व्हिडिओ. अहमदाबादचे ऋषी भट झिपलाईनचा आनंद घेत सेल्फी व्हिडिओ काढत होते. मात्र खाली दहशतवाद्यांनी बंदुकीच्या जीवावर नंगाना सुरू केला आणि बैसरन व्हॅलीत 26 निष्पापांच्या रक्ताचा सडा पडला. मात्र गोळ्यांचा आवाज येत असतानाही झिपलाईन ऑपरेटरनं ऋषी भट यांना थांबवलं नाही, तर तसंच सोडून दिल्याचं दिसून येतंय. अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर. या व्हिडिओतला आवाज शांतपणे ऐका. अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर. ऋषी भट झिप लाईनिंगसाठी निघणार तेवढ्यात पाठीमागे गोळ्यांचा आवाज येतोय. झिप लाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर असं 2-3 वेळा म्हणतोय आणि गोळ्यांचा आवाज येत असताना ऑपरेटर मात्र ऋषी भट यांना सोडून देतोय. त्यामुळे झिप लाईन ऑपरेटर दहशतवाद्यांना मिळाल्याची शंका उपस्थित करत ऋषी भट यांनी आपबीती सांगितली. वो अल्लाहू अकबर ऐसे 3 बार बोला और फिर फायरिंग स्टार्ट हुई. हम नीचे गए तब मैंने ऑलरेडी देखा कि हमारे पहले जो 2 फैमिली गई थी उसके अंदर जो जेंट्स लोग थे उन लोगों को रिलीजन पूछ के ऑलरेडी गोली मेरे वाइफ और मेरे लड़के के सामने मार दी थी कि आपका रिलीजन क्या है, हिंदू है. उन्होंने बताया, तुरंत उन लोगों ने गोली मार दी थी. मेरी वाइफ और लड़का नीचे चिल्ला रहे थे. मैं थोड़ा नजदीक पहुंचा, मैं बेल्ट खोल के कूद के मेरी वाइफ और मेरे लड़के को लेके वहां से तुरंत भागने लगा. झिपलाईनचा व्हिडिओ समोर आल्यानंतर एनआयनं तातडीनं पावलं उचलत झिपलाईन ऑपरेटरला चौकशीसाठी ताब्यात घेतलंय. मात्र झिपलाईन ऑपरेटर ऋषी भट यांना सोडण्यापूर्वी अल्लाहू अकबर असं का म्हणत होता त्याचं स्पष्टीकरण झिपलाईन ऑपरेटरच्या वडिलांनी दिलंय. वीडियो में दिखाई दे रहा है कि आपका बेटा जैसे ही यात्री को आगे करता है वो अल्लाहू अकबर बोलता है. हाँ. तो इसको लेकर के भी तमाम लोग कह रहे हैं कि मुजम्मिल आगे जब धकेल रहा था यात्री को तो अल्लाहू अकबर बोल रहा था. वो देखो, हम जब तूफान भी आता है हम अल्लाह अकबर बोलता है साहब. अगर कोई भी आता है तूफान अल्लाह अकबर पड़ता है. हमको क्या है, हमको क्या कसूर है कुछ? त्याला दहशतवादी हल्ल्याची कल्पना होती का? गोळ्यांचा आवाज आल्यानंतरही त्यानं ऋषी भट यांना झिप लाईनवर का सोडलं, असे अनेक प्रश्न निर्माण झाले. त्यामुळे आता एनआयनं झिप लाईन ऑपरेटरची चौकशी करून दूध का दूध आणि पाणी का पाणी करण्याची गरज आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. झिपलाईन ऑपरेटरच्या या बातमीनंतर वळूया पुढच्या बातमीकडे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या कारवाईमुळे पाकिस्तान सरकार घाबरले. अशातच पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा मोहम्मद आसिफ यांनी पाकिस्तानवर हल्ला होण्याची भीती व्यक्त केली. भारत कधीही हल्ला करू शकतो, त्यामुळे सैन्याला पूर्णपणे सज्ज ठेवण्यात आलंय. या परिस्थितीत काही राजनैतिक निर्णय घ्यावे लागतील, जे घेतले जात आहेत, अशी प्रतिक्रिया पाक संरक्षण मंत्र्यांनी दिली. There is a likelihood that India will attempt an incursion in Pakistan and will engage Pakistan militarily. That is a possibility, a very clear and stark possibility. Cannot be ruled out. We have reinforced our forces because it is something which is imminent now. So in that situation, some strategic decisions have to be taken. We are absolutely ready, at high alert. पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचं वक्तव्य आपण ऐकलं आणि किती पाकिस्तान घाबरलं हेच त्यातून दिसतंय. दुसरीकडे पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी सर्व मंत्र्यांना चिथावणीखोर वक्तव्य करू नका अशी तंबी दिल्याची माहिती आहे. पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान सरकारनं तंबी दिल्याचं समजतंय.
कारण पाकिस्तानच्या आरोग्यमंत्र्यांनी अण्वस्त्र हे भारताच्या दिशेनं आहेत असं वक्तव्य केलं होतं. त्या पार्श्वभूमीवर आता पाक सरकारची तंबी आहे. भारताच्या युद्धसज्जतेमुळे पाकिस्तानची अक्षरशः पाचावर धारण बसलेली आहे. मुख्य म्हणजे दहशतवाद्यांना वाचवण्यासाठी पाक लष्कराची अक्षरशः पळापळ सुरू आहे. पाहूया यावरचा एक खास रिपोर्ट. दहशतवाद्यांना लपवण्यासाठी पाकची पळापळ. सैन्याच्या बंकरमध्ये लपले अतिरेकी. भारताच्या युद्धसज्जतेमुळे पाक धास्तावला. भारताच्या युद्धसज्जतेमुळे पाकिस्तानची अक्षरशः पाचावर धारण बसली. पाकव्याप्त काश्मीर दहशतवाद्यांचा अड्डा असल्याचं लपून राहिलं नाही. आता इथल्या दहशतवाद्यांच्या नांग्या ठेचण्यासाठी भारतानं प्लॅन बनवलाय. त्यामुळे पाकिस्तानची दहशतवाद्यांना लपवण्यासाठी पळापळ सुरू आहे. कारण भारताकडून एलओसीवर पहिल्या टप्प्यात हेवी आर्टिलरी, सर्व्हिलन्स आणि रडार सिस्टीम तैनात करण्यात आली आहे. दहशतवाद्यांचं मूळ उखडून टाकण्यासाठी आणि सीमेपलीकडील कारवाईसाठी भारतानं स्पेशल टीम तयार केली. दहशतवाद्यांची ठिकाणं नेमकी कुठे आहेत ते पाहूया. रावलकोटमध्ये लष्कर-ए तैयबा, जैश आणि हिजबुलचे दहशतवादी कॅम्प आहेत. मुझफ्फराबादमध्ये 10 दहशतवादी कॅम्प, यात 100 पेक्षा जास्त दहशतवादी सक्रिय आहेत. कोटलीत हिजबुल मुजाहिद्दीनचा टेरर कॅम्प आहे. उत्तर पीर पंजाबमध्ये 10 आतंकी कॅम्प आहेत, यात 50 ते 60 दहशतवादी ॲक्टिव्ह आहेत. दक्षिणी पीर पंजालच्या 35 दहशतवादी कॅम्पमध्ये 70 दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिलं जाते. पाकिस्तानमध्ये 37 दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड आहेत. त्यापैकी 20 लॉन्च पॅड पाकव्याप्त काश्मीरमध्ये असल्याची माहिती समोर आली. पाकिस्तानमधील मुझफ्फराबादच्या अदब याजिद कॅम्पमध्ये पाक लष्करानं दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिल्याचं समोर आलंय. यातूनच पहलगाम हल्ल्याचा कट रचण्यात आला. पाक सैन्याकडून रावलकोटमध्ये दहशतवाद्यांचं शिबिर भरवण्यात आलं. जैश ए मोहम्मद, लष्कर-ए तैयबासह 15 संघटनांचे कमांडर यावेळी उपस्थित होते. मसूद अझहरनं पहलगाम हल्ल्यासाठी चिथावणी दिली होती. पाकिस्तान आर्मीच्या एसएचजी टीमकडून दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्यात आलं. प्रशिक्षण दिलेले 130 दहशतवादी काश्मीरमध्ये सक्रिय आहेत. आता केवळ दहशतवाद्यांचे कॅम्प उद्ध्वस्त करण्यासाठी सर्जिकल स्ट्राईक किंवा एअर स्ट्राईक करून चालणार नाही. कारण पाकिस्तानचं लष्कर हाच दहशतवाद्यांचं आश्रयस्थान आहे. त्यामुळे पाक लष्कराचा कणा मोडून शत्रू राष्ट्राचा माज उतरवण्याची खरी गरज आहे. ब्युरो रिपोर्ट, साम. दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानवर युद्ध आणि विनाशाची टांगती तलवार आहे. दुसरीकडे पाकिस्तानला स्वतःच्या भूमीवर आपल्या एजंट्स आणि सैनिकांचं देखील संरक्षण करता आलेलं नाही. बलूच लिबरेशन आर्मीनं पुन्हा एकदा पाकिस्तानला हादरून टाकलंय. त्यांनी पाकिस्तानी गुप्तचर संस्था ISIच्या एका एजंटला ठार मारलंय. BLAच्या मते इतर 3 कारवायांमध्ये बलूच आर्मीनं पाकिस्तानी सैन्य, पोलीस आणि लष्करी वाहनांना लक्ष्य केलंय आणि मुख्य राष्ट्रीय महामार्ग देखील रोखून धरला. पाकिस्ताननं भारताच्या सायबर स्पेसवर हल्ला करण्याचा प्रयत्न केलाय. भारतीय सैन्याशी संबंधित वेबसाईट हॅक करण्याचाच प्रयत्न केलाय. पण तो पुन्हा जो प्रयत्न आहे तो अयशस्वी ठरलेला आहे. इंटरनेट ऑफ खलिफा या नावानं कार्यरत असलेल्या गटानं वेब पेजेस खराब करण्याचा प्रयत्न केला, ऑनलाईन सेवा खंडित करण्याचा प्रयत्न केला आणि वैयक्तिक माहिती चोरण्याचा त्यांचा प्रयत्न देखील असफल ठरला. गेल्या 2 दिवसात 2 वेळा सायबर हल्ल्याचा प्रयत्न झाला. आता पुढच्या रिपोर्टकडे. पाकिस्तानची वळवळ काही केल्या थांबत नाही. त्यामुळे पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं आता पाकिस्तानचा धुव्वा उडवण्याची योजना आखली. मात्र भारत पाकिस्तानचा अवघ्या काही सेकंदात खेळ खल्लास करू शकतो. हे आम्ही का म्हणतोय जाणून घेण्यासाठी पहा हा स्पेशल रिपोर्ट. भारत करणार पाकड्यांचा सफाया. चौथी बार जीतेगा हिंदुस्तान. काही सेकंदात पाकड्यांचा खेळ खल्लास. सातत्यानं दहशतवाद्यांच्या आडून पाकडेच भारतातील निष्पापांचे बळी घेत असल्याचं समोर आलंय. त्यामुळेच भारतीयांच्या संतापाचा कडेलोट झालाय.
आता ते घरात घुसून पाकिस्तानचा बंदोबस्त करण्याची वेळ आली. होय, अगदी काही सेकंदात भारत पाकिस्तानची अनेक शहरं जगाच्या नकाशावरून नामशेष करू शकतो. याचं कारण आहे भारताकडे असलेली अत्याधुनिक शस्त्रसज्जता. भारताकडे कोणती विध्वंसक मिसाइल आहेत पाहूयात. ब्रह्मोस, रडारला चकमा देणारं सुपरसोनिक क्रूज मिसाईल. अमृतसर ते लाहोर अंतर 55 किलोमीटर. 72 सेकंदात लाहोरला बेचिराग करण्याची क्षमता. अमृतसर ते इस्लामाबाद अंतर 287 किलोमीटर. 5 मिनिटात इस्लामाबाद नष्ट करण्याची क्षमता. भूज ते कराची अंतर 325 किलोमीटर. 6 मिनिटात कराची बेचिराग करण्याची क्षमता. भारताकडे असलेलं दुसरं विध्वंसक मिसाईल म्हणजे शौर्य मिसाईल. अण्वस्त्र सज्ज क्वासी बॅलिस्टिक मिसाईल. 9266 प्रति किलोमीटर प्रति तास वेगानं निशाणा साधण्याची क्षमता. अवघ्या 20 ते 30 सेकंदात लाहोर बेचिराग होण्याची शक्यता. 3 ते 4 मिनिटात इस्लामाबाद नष्ट करण्याची क्षमता. 4 ते 5 मिनिटांच्या अंतरावर कराची आहे. प्रलय, हायपरसोनिक बॅलिस्टिक मिसाईल. प्रलय मिसाईल हे लाहोरला अवघ्या 30 ते 40 सेकंदात बेचिराग करू शकतं. प्रलयनं इस्लामाबाद नष्ट करण्यासाठी 2 ते 3 मिनिटांची गरज आहे. कराची शहराचा विध्वंस करण्यासाठी 3 ते 4 मिनिटांची आवश्यकता आहे. अग्नि 5 इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईल. अण्वस्त्र आणि पारंपरिक शस्त्र डागणारं महत्वाचं मिसाईल. 30,000 किलोमीटर प्रति तास वेगानं लक्ष्यभेद करण्याची क्षमता. पाकिस्तानची महत्वाची शहरं 3 ते 4 मिनिटात बेचिराग करण्याची क्षमता. हायपरसोनिक मिसाईल 20 ते 30 सेकंदात लाहोर नष्ट करण्याची क्षमता. अवघ्या 4 मिनिटात पाकिस्तान बेचिराग होऊ शकतो. अण्वस्त्र सज्ज आणि तगडे मिसाईल ताफ्यात असल्यानं पाकिस्तानला धुळीस मिळवण्यात काही सेकंदही पुरेसे आहेत. त्यामुळे पाकिस्तानची हेकडी धुळीत मिळवण्यासाठी आणि भारत संयमी असला तरी कमकुवत नाही हे दाखवून देण्याची वेळ आली. त्यामुळेच आता युद्ध आणि पाकिस्तानचा सर्वनाश अटळ आहे हे मात्र निश्चित. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. अगदी काही सेकंदात कसा आपण पाकिस्तानचा खेळ खल्लास करू शकतो या स्पेशल रिपोर्टमध्ये आपण पाहिलं. पुढची बातमी आता युद्धासंदर्भातीलच. डेडलाईन नंतर देखील पाकिस्तानी नागरिकांनी आता भारत सोडला नाही तर त्यांच्यावर आता थेट कारवाई होण्याची दाट शक्यता आहे. 48 तासात पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र अद्याप काही पाकिस्तानी हे भारतामध्येच आहेत. त्यांच्यावर आता कडक कारवाई होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. तर भारत न सोडणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांना 3 वर्षांचा तुरुंगवास किंवा 3 लाख रुपयांपर्यंतची दंडाची शिक्षा देखील होऊ शकते. पुण्यात काय चित्र आहे? 3 पाकिस्तानी नागरिकांना आता पाकिस्तानला परत पाठवण्यात आले आणि हे तिन्ही पाकिस्तानी पुण्यातील कोंढवा परिसरामध्ये वास्तव्याला होते. अल्पकालीन व्हिसा घेऊन ते भारतात आले होते. मात्र केंद्राच्या आदेशानंतर राज्य सरकारने आता कारवाई केलेली आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे देशात पाकिस्तानच्या विरोधात संतापाची लाट निर्माण झालेली आहे. दरम्यान कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स या व्यापारी संघटनेनं देखील पाकिस्तानला मोठा धक्का दिलाय. पाकिस्तानसोबत व्यापार संबंध तोडण्याचा निर्णय या संघटनेनं घेतलेला आहे. तर आगामी काळात पाकिस्तानला जाणारी 1000 कोटींची निर्यात थांबवण्यात आलेली आहे.
पहलगाम में जो हमारे पर्यटक शहीद हुए हैं उनके प्रति संवेदना देते हुए हम लोगों ने श्रद्धांजलि अर्पित की और एक मतेन से यह निर्णय लिया गया कि अब हम लोग पाकिस्तान से प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रूप से आयात निर्यात कोई व्यापार नहीं करेंगे। व्यापारी ही सिपाही है, उसी बात को आगे ले जाते हुए एक सिपाही के रूप में हम लोग भी इस लड़ाई में साथ हैं और हम उनके साथ व्यापार नहीं करेंगे। आता पुढच्या रिपोर्टकडे. पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तान चांगलाच हादरून गेलाय. त्यामुळे उंदरासारख्या घाबरलेल्या ISIच्या हस्तकांच्या टार्गेटवर आता विद्यार्थी आलेत. त्याचा ऑडिओ व्हायरल होतोय. मात्र दहशतवादी आणि पाकड्यांची नेमकी चाल काय आहे पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून. नहीं, मिलिट्री ट्रेन तो आउट हुआ है ना, मिलिट्री ट्रेन पे जाएंगे ना, वो सिविल ट्रेन में थोड़ी जाएंगे। फौजी जो आगे अपने गए ना, अभी आपको पता ही है, ये इनके साथ ये अपने जो आतंकवादी हैं इनके साथ अपना चल रहा है ना, मुठभेड़ चल रहा है अभी पाकिस्तानियों के साथ। ऐकलत? आता ही ऑडिओ क्लिप पुन्हा नीट ऐका. पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं आक्रमक पावलं उचलण्यास सुरुवात केली तशी पाकिस्तानची झोप उडाली आहे. त्यातच पाक गुप्तचर यंत्रणा ISI गांगरली आहे आणि म्हणूनच ISI चक्क सीमेपलीकडून नापाक उद्योग करते. त्यासाठीच अजाणत्या विद्यार्थ्यांना ISI एजंट्सने जाळ्यात ओढलंय. एजंट्स महाविद्यालयीन तरुणांना फोन करून लष्कराबाबतची माहिती विचारतायत. तो शायद उन्होंने मे भी आपको बताया भी होगा ना, साथ में आपका सिक्योरिटी फीस आपने डिपॉजिट करवाए थे 5000 रुपीज ना, तो वो आपके रिकूप नहीं हो सके थे क्योंकि हमारे पास से तो आप फिर पास आउट होकर निकल गए थे ना। हाँ जी। आपके क्लास फेलो भी थे ना साथ में, तो वो भी सभी का आया था ना, अभी जिनका रह गया था उनका सारा पेंडिंग में चल रहा था। हाँ जी। तो अभी मुझे बताइए कि अपने इधर बठिंडा, अभी आप बठिंडा में ही है, इधर ये स्टेशन पे ही है? नहीं, बठिंडा स्टेशन के बाहर रहता हूँ मैं। अभी पापा रिटायर होने वाले तो बाहर चले गए हम लोग। तो अभी मुझे ये बताइए कि आपके जो क्लास फेलोज हैं साथ के, इनका कुछ ना अभी इनसे वार्तालाप नहीं इनके पापा से हो पा रहा कुछ स्टूडेंट्स के, तो ये जो आर्मी के थे, ये RT ब्रिगेड वगैरह, ये इनके अभी अब बठिंडा कैंट से आउट गई है, जो इनके लोग हैं सभी इसके लिए बॉर्डर वाली साइड पे निकल गए हैं। मैं तो कैंट के बाहर रहता हूँ, मुझे नहीं पता सर जी। एक्चुअली ना क्योंकि इनसे वार्तालाप नहीं हो पा रहा है, तो कल आपके पापा ने बताया था कि मे भी शायद फैमिलीज वगैरह पीछे हैं, बाकी तो सभी लोग कह रहे थे कि आउट हो गए इधर से। आप बता दो, स्टूडेंट के नाम बता दो, मैं उनसे खुद ही पूछ लूंगा कि आपकी सिक्योरिटी फी आगे की नहीं आई। नहीं, मिलिट्री ट्रेन तो आउट हुआ है ना, मिलिट्री ट्रेन पे जाएंगे ना, वो सिविल ट्रेन में थोड़ी जाएंगे। फौजी जो आगे अपने गए ना, अभी आपको पता ही है, ये इनके साथ ये अपने जो आतंकवादी हैं इनके साथ अपना चल रहा है ना, मुठभेड़ चल रहा है अभी पाकिस्तानियों के साथ। वो तो भैया वो जाने, मुझे क्या पता ये क्या चक्कर चल रहा है क्या नहीं चल रहा है। जालंधर, होशियारपूर, मुकेरिया या भागामध्ये नागरिकांना ISI कडून अशा प्रकारचे फोन येत असल्याची माहिती समोर आलेली आहे. तर भारताच्या लष्करामध्ये जे जवान आहेत आणि त्यांची जे नातेवाईक आहेत त्यांच्याशी संबंधित डिजिटल फुटप्रिंट्स म्हणजेच त्यांचं कम्युनिकेशन हे सुद्धा टॅप केल्याचा प्रयत्न केला जातोय. एवढंच नाही तर कशा प्रकारे या भारतीय लष्कराच्या जवानांची मूव्हमेंट होतीये याच्या आधारावर एकूणच त्यांच्या युनिटची आणि ब्रिगेडची कुठे मूव्हमेंट होतीये याच्याशी संबंधित सुद्धा डेटा ISI जमा करण्याचा प्रयत्न करतोय. एकीकडे पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्ताननं हात काढून घेण्याचा प्रयत्न केला, मात्र ISI अधिकाऱ्यांकडनं भारतीय लष्कराच्या हालचाली जाणून घेण्यासाठी सुरू असलेल्या नापाक कृत्यानं पाकड्यांचे मनसुबे स्पष्ट केले. पहलगाम हल्ल्यामागे पाकड्यांचाच हात आहे हे यासारख्या कृत्यानं अधोरेखित होत आहे. ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज. जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला 1 आठवडा पूर्ण झालाय. या हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला. या हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध कमालीचे ताणले गेले. भारतानं कठोर पावलं उचलत पाकिस्तानची कोंडी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय लष्कराला निर्णय घेण्याची संपूर्ण मोकळीक दिलेली आहे. हल्ल्यानंतरच्या गेल्या 7 दिवसात भारतानं पाकिस्तानला घाम फोडला आहे. बघा, दिल्लीत घडामोडी घडतायत. PM मोदींच्या निवासस्थानी तिन्ही सैन्यदल प्रमुखांची काही वेळापूर्वीच एक बैठक झाली. भारतीय लष्कराला पूर्ण सूट आहे, दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर देणार असं मोदींनी जाहीर केलं. भारतानं पाकिस्तानला दहशतवादी राष्ट्र म्हणून संबोधलं. संयुक्त राष्ट्रसंघाच्या बैठकीत हे सगळं घडलेलं आहे. दहशतवाद्यांना प्रशिक्षण आणि निधी दिल्याचा देखील दाखला भारतानं या बैठकीत दिला.
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून गोळीबार सुरूच आहे. गेल्या 5 दिवसापासून गोळीबार सुरू आहे. भारतानं देखील चोख प्रत्युत्तर दिलंय. हल्ल्यानंतर सुरक्षा दलाकडून 13 ठिकाणी दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले. दहशतवादी कारवायांशी संबंधितांवर देखील छापेमारी करण्यात आली. सुरक्षा दलांना 9 सक्रिय दहशतवाद्यांची घरं स्फोट घडून उद्ध्वस्त केली. बंदी घातलेल्या संघटनांशी संबंधित दहशतवाद्यांच्या घराची देखील झडती घेण्यात आली. 1960चा सिंधू नदीच्या पाणी वाटपाचा कराराला तातडीनं भारतानं स्थगिती दिली. अटारी बॉर्डर देखील तातडीनं बंद करण्यात आली. भारतातील सर्व पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द करण्यात आला. पहलगाम हल्ल्यावरून विरोधक मोदी सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत. कारण पहलगाम हल्ल्याबाबत चर्चा करण्यासाठी विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी काँग्रेसनं केलेली आहे. दरम्यान काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी मोदींना एक पत्र दिले. या पत्रातून विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी करण्यात आली आहे. पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यानंतर भाजप आणि काँग्रेसमध्ये आता ट्विटर वॉर रंगलेला आहे. काँग्रेसनं मोदींचा चेहरा नसलेला एक फोटो ट्विट केलाय. तसंच जबाबदारीच्या वेळेस गायब असा आशय या फोटोच्या खाली आहे. तर याला भाजपनं देखील जोरदार प्रत्युत्तर दिलंय. या फोटोवरून भाजपनं काँग्रेसवर निशाणा साधलाय. के लिए बैठक बुलाया जाए प्रधानमंत्री के नेतृत्व में. प्रधानमंत्री नहीं, हालांकि प्रधानमंत्री आए 24 तारीख को वापस और बिहार में चुनावी भाषण देने के लिए चले गए. चुनावी भाषण के लिए वक्त है उनको, पर सर्वदलीय बैठक में आने के लिए उनके लिए मौका नहीं, वक्त नहीं है क्या? दिलचस्पी नहीं है क्या? कि भारत के प्रधानमंत्री का सर तन से जुदा दिखा दिया, और वो भी किस वक्त? वो भी तब जब आदरणीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी ने सख्त एक संदेश दिया है आतंकी मुल्क पाकिस्तान को कि नेस्त नाबूद कर देंगे ऐसी धरती को जो आतंकवाद को बढ़ावा देता है. बातमी आता राज्य सरकारच्या मोठ्या निर्णयाची. पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना 50 लाख रुपये अर्थसहाय्य देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी घोषणा केलेली आहे. सोबतच महाराष्ट्रातील मृतांच्या कुटुंबाचं शिक्षण आणि रोजगाराकडे देखील राज्य सरकार लक्ष देणार आहे. पुण्यातील जगदाळे कुटुंबातील मुलीला नोकरी देण्याचा निर्णय देखील यावेळी घेण्यात आला. शिक्षणाचा प्रश्न आहे, तो शिक्षणाचा प्रश्न सोडवणे. ज्यांच्याकडे रोजगाराचा प्रश्न असेल तर त्यांच्या पाल्यांना शासकीय नोकरीमध्ये त्या ठिकाणी नोकरी देणे अशा प्रकारचा निर्णय देखील राज्याच्या मंत्रिमंडळाने आज घेतलेला आहे. तुम्हाला काय काय आश्वासन देण्यात आलं होतं त्या भेटीमध्ये? काय तुम्हाला दिलासा देण्यात आला होता? त्यांनी सर्वांनीच आम्हाला सांगितलं की ते सर्व आमच्या सोबत आहेत, आमच्या परिवारासोबत आहेत आणि प्रत्येक जण मदत करेल आणि प्रत्येक जणांकडनं हेच मिळालं होतं की तुमच्या शासकीय नोकरीसाठी आम्ही प्रयत्न करू. आणि आज त्याच्यामुळेच ही जी त्यांच्याकडनं आलेली आहे की ते आम्हाला आर्थिक मदत करणार आहेत आणि मला शासकीय नोकरी देणार आहेत. त्यासाठीच मी त्यांचे धन्यवाद करतो. जगदाळे कुटुंबाची प्रतिक्रिया आपण पाहिली. आता गणबोटे कुटुंब काय म्हणते बघा. आम्ही सरकारी नोकरी स्वीकारणार नाही, आमचा व्यवसाय आम्हाला पुढे घेऊन जायचंय असं गणबोटे कुटुंबानं म्हटलेलं आहे. तसंच असावरी जगदाळेला शौर्य पुरस्कार द्या अशी मागणी देखील गणबोटे यांच्या पत्नीनं सरकारकडे केलेली आहे. गणबोटे कुटुंब देखील सहलीनिमित्त पहलगामला गेलं होतं. नाही, सरकारने जर नोकरी दिली तर मी वडिलांचा जो व्यवसाय आहे तो मी पुढं चालवण्याचा हे करेन. कारण की त्यांनी आज त्यांची कमीत कमी आयुष्याची नाही म्हटलं तरी 35 ते 36 वर्ष या व्यवसायाला दिलीत आणि आज जाऊन कुठे त्यांना मोकळा थोडासा श्वास घ्यायला वेळ मिळाला होता आणि त्यामुळे ते काश्मीरला गेले होते. तर त्यांच्या या नावाला जपण्याचं कार्य आज माझ्याकडे आहे, तर मी ते पुढं नेईल असं माझी इच्छा आहे. हो आहे ना, तिला सरकारी नोकरी मिळावी आणि तिला शौर्य पुरस्कार मिळावा हे तर
दिलं तर खूपच चांगलं आहे. तिने खरोखरच तिचं कौतुक करण्यासारखं आहे की तिने आम्हाला दोघींना इतकं प्रोटेक्ट केलं, इतकं सांभाळून घेतलं की बस, खूप सांभाळलं तिने. पुढची बातमी पुण्यातूनच आहे. काश्मीरमध्ये अडकलेल्या 650 पैकी 600 नागरिक हे आता परतलेत पुण्यामध्ये, अशी माहिती आता जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेली आहे. उर्वरित 50 लोकांनी स्वेच्छेनं काश्मीरमध्ये थांबण्याचा निर्णय घेतलेला आहे. पहिल्या 2 दिवसातच आमचा या सर्व लोकांशी संपर्क झाला होता आणि त्यानुसार आम्ही योग्य नियोजन केलं, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिली. पुढे आता काँग्रेसचे नेते आमदार विजय वडेट्टीवारांच्या विधानाकडे. वडेट्टीवारांनी वादग्रस्त विधानाबाबत आता दिलगिरी व्यक्त केली आहे. माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला, कुणाला वेदना झाल्या असतील तर मी माफी मागतो, अशी प्रतिक्रिया विजय वडेट्टीवारांनी दिली आहे. आप क्या करते हैं तो उन्होंने हिंदू का पूछ कर मारा, अरे कोई टेररिस्ट को पूछने तक समय होता है क्या? उनके कान में जाके नजदीक जाके पूछेगा? ये सब जो बातें हैं बहुत सारे इसमें कंट्रोवर्शियल, कोई बोलता है ऐसा हुआ ही नहीं, कोई बोलते ऐसा हुआ है. ये प्लान करके मत करो. टेररिस्ट है, उसको कोई जात धर्म नहीं होता है, उसके साथ में ऐसा मत करो और उसको सीधा से सीधा उनको पकड़ के कारवाई करो. काल जे वक्तव्य केलं त्याला तोडून मोडून दाखवलं गेलं, मागचं आणि पुढचं काय दाखवलं गेलं नाही. खरं म्हणजे अर्धवट दाखवण्याच्या भरोशावर हे देशामध्ये काहीतरी वेगळं वातावरण निर्माण करून काँग्रेसला अडचणीत आणण्याचं काम त्या ठिकाणी करण्याचं काम काही ठराविक मीडिया ही करते आहे, ती जाणून बुजून करते आहे. माझ्या बोलण्यामुळे आमच्या ज्या विचारानुसार आणि निष्पाप लोकांचा बळी गेलाय, त्यामध्ये अतिरेक्यांनी त्यांना मारलंय, त्यांच्या कुटुंबियाला काही वेदना झाल्या असतील तर मी माफी मागेल. पुढची बातमी तर राज ठाकरेंची. परदेशवारीवर गेलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुंबई विमानतळावर दाखल झाले. राज ठाकरे सहकुटुंब परदेश दौऱ्यावर होते. ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या पार्श्वभूमीवर आता राज ठाकरे मुंबईत परतल्यामुळे आता काय निर्णय घेणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधू म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार. राज ठाकरेंनी साथ घातली, उद्धव ठाकरेंनी प्रतिसाद दिला. त्या पार्श्वभूमीवर आता राज ठाकरे काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष आहे. पुढच्या बातमीकडे. बातमी आहे विखे पाटलांची. भाजपचे आमदार आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अडचणीत वाढ झाली आहे, कारण विखे पाटलांच्या सहकारी साखर कारखान्यात आर्थिक घोटाळ्याचा आरोप करण्यात आलेला आहे. विखेंच्या कारखान्यात 9 कोटींचा अपहार प्रकरणी संचालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले होते. शेतकऱ्यांच्या नावे राष्ट्रीयकृत बँकांकडून कर्ज घेऊन शेतकऱ्यांना वितरित न केल्याचा आरोप या सर्वांवर आहे. 2004, 2005 आणि 2007 साली अपहार केल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलं. तत्कालीन संचालक मंडळावर गुन्हा दाखल करण्यासाठी प्रवरा कारखान्याचे सभासद बाळासाहेब विखे यांनी न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह 54 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. विखे पाटलांच्या बातमीनंतर वळूया आता व्हायरल सत्य रिपोर्टकडे. भारत आणि पाकिस्तानमध्ये कधीही युद्ध होऊ शकतं अशी परिस्थिती आहे. त्यातच आता पाकिस्ताननं रणगाडे भारतीय सीमेच्या दिशेनं पाठवल्याचा एक व्हिडिओ समोर आलेला आहे. खरंच पाकिस्ताननं युद्धासाठी तयारी केली आहे का, याची आम्ही पडताळणी केली. त्यावेळी काय सत्य समोर आलंय चला पाहूयात या संदर्भातला साम टीव्हीचा एक खास रिपोर्ट. पाकिस्तानी रणगाडे भारताच्या दिशेनं चाल करतायत. एकामागून एक असे हे रणगाडे सीमेच्या दिशेनं जात असून पाकिस्तानी आर्मी युद्धासाठी तयार असल्याचा दावा करण्यात आलाय. पाकिस्तानी आर्मी भारतीय सीमेच्या दिशेनं. युद्धासाठी पाकिस्ताननं सीमेवर रणगाडे पाठवले. व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य काय? पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानमध्ये तणाव इतका वाढलाय की युद्ध कधीही होऊ शकतं अशी स्थिती आहे. त्यातच आता सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय. या व्हिडिओत पाकिस्तानी रणगाडे भारताच्या सीमेच्या दिशेनं जात असल्याचं दिसतंय.
तसा दावा करण्यात आलाय. दहशतवाद्यांना आणि दहशतवादाला आश्रय देणाऱ्या पाकिस्तानला धडा शिकवण्याचा इशारा भारतानं दिलाय. दहशतवाद्यांना शोधून त्यांना ठोकण्याचा इशारा दिल्यानंतर पाकिस्तान बिथरलाय. त्यामुळे दोन्ही देशांमधील LOC वरही तणाव वाढलाय. पण हा व्हायरल होत असलेला व्हिडिओ आताचा आहे का, याची आम्ही पडताळणी सुरू केली. व्हिडिओ आम्ही निरखून पाहिला. त्यात रणगाडे वेगानं जात असल्याचं स्पष्ट दिसतंय. मात्र हा व्हिडिओ आताचा आहे का, या दिशेनं तपास केला. त्यावेळी आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूया. पाकिस्तान रणगाडे सीमेकडे नेतानाचा व्हिडिओ जुना आहे. मार्च 2024 रोजी हा व्हिडिओ अपलोड करण्यात आलाय. भारत पाकिस्तान तणावाशी व्हिडिओचा संबंध नाही. युद्धाच्या चर्चेमुळे जुना व्हिडिओ व्हायरल करण्यात आलाय. पहलगाम दहशतवादी हल्ल्यापूर्वीच हा व्हिडिओ अपलोड केलेला आढळून आला. या व्हिडिओत पहलगाम दहशतवादी घटनेनंतर नियंत्रण रेषेवर भारत आणि पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या तणावाशी काहीही संबंध नाही. हा व्हिडिओ व्हायरल करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जातोय. त्यामुळे आमच्या पडताळणीत पाकिस्तान सैनिक रणगाडे घेऊन भारतीय सीमेच्या दिशेनं चाल करत असल्याचा दावा असत्य ठरला आहे. रिपोर्ट साम TV न्यूज.